नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे। आणि जे पण आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे त्यांनी लवकरात लवकर एक सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करून द्या आणि चॅनलला शेअर करत राहा। सगळ्या मित्रांची विनंती आहे, मित्रांना विनंती आहे। आज आपण बघूया की चणा या पिकात उत्पन्न वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि आपली नेमकी चूक कुठे होते। आता आपण काय करतोय की चणा जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा खताचं व्यवस्थापन करतो, त्याच्यानंतर निंदण करतो, खुडणी करतो, भरपूर उत्पन्न येण्यासाठी सगळं काही करतो। पण नेमके जेव्हा घाटे येतात तेव्हा आपले एक नियंत्रण, जे आपल्या घाटेअळीचं नियंत्रण करायचं आहे तिथेच आपण चुकतो नेहमी। तर त्याचं कारण असं की जेव्हा घाटे येतात आणि त्या घाट्याच्या आतमध्ये जी अळी असते, अशी अळी आपण घाटे बघितली की अशी दिसत नाही आपल्याला, पण जेव्हा आपण घाटा तोडून बघतो त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये अळी असते, त्याच्यामुळे तिथे कुठेतरी आपलं नियोजन चुकते, लक्षात येत नसल्यामुळे नियोजन चुकते। तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की जेव्हा घाटे येतात तेव्हा घाटे निरखून बघितले पाहिजे किंवा काही घाटे तोडून बघितले पाहिजे, त्याच्या आतमध्ये अळी वगैरे आहे की काय आहे हे एवढं नक्की तुम्ही करा। आणि त्याच्यानंतर आपण ते घाटे आधी या वेळेला घाटे जेव्हा येतात तेव्हा निश्चितच दुसरा कुठलाच रोग नसतो, जास्तीत जास्त हा घाटे अळीचाच प्रादुर्भाव जास्तीत जास्ती असतो। तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जेव्हा आपली घाटे अळी असते तर एक फवारण्या म्हणजे सोप्या स्वस्त एकदम फवारण्या घ्यायच्या, म्हणजे कोणत्या की जसं इमॅमेक्टिन बेन्झोएट असते किंवा कोरॅझन असते। हा, आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं तुम्ही दुसऱ्या फवारणीत समजा इमॅमेक्टिन जर वापरलेला आहे तर तिसऱ्या फवारणीत इमॅमेक्टिन वापरू नये, कारण त्याचे रिझल्ट मिळतात पण जसे पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही। आणि आता या वेळेला असेच औषधं वापरायचे ज्यांचे 25 दिवस 20 दिवस असे, म्हणजे लॉंग ड्युरेशनचे लांब पिरियडचे रिझल्ट राहील असे। तर त्यासाठी जसं इमॅमेक्टिन बेन्झोएट आहे आणि त्याच्यानंतर कोरॅझन आहे, फेम आहे, एम्प्लिगो आहे, अशी औषधं आपण वापरले पाहिजे। तर आपण आता जसं इमॅमेक्टिन बेन्झोएट आहे किती वापरलं पाहिजे, हे आपण 10 ग्राम प्रतिपंप 15 लिटर पाण्यात वापरलं तरी चालेल। त्याच्यानंतर आपलं कोरॅझन आहे, तर कोरॅझन हे आपण 5 ते 8 मिली पर्यंत वापरू शकतो। आता 5 ते 8 मिली पर्यंत का, समजा घाटेअळीचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात असेल तर तुम्ही 5-6 मिली वापरू शकता, पण जास्ती जर असेल तर 8 मिली पर्यंत तुम्ही वापरू शकता। जसं एम्प्लिगो आहे, एम्प्लिगो हे 10 ml आपल्याला वापरायचं आहे। फेम आहे, तर फेम हे 5 मिली पर्यंत वापरायचं आहे। आणि त्याच्यानंतर याचं हे तर झालं आपलं अळीचं नियंत्रण। मग त्यासाठी त्याच्यानंतर आता उत्पन्न वाढवायसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर उत्पन्न वाढवायसाठी आपल्याला घाटे चांगले भरले पाहिजे आणि दाण्याचं वजन भरलं पाहिजे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 05234 हे घेऊ शकता किंवा 05234 हे 100 ग्राम प्रतिपंप तुम्ही घेऊ शकता, किंवा 0050 05234 पेक्षा 0050 चे रिझल्ट अजून चांगले मिळतील। 05234 ही चालेल तसं, पण समजा 05234 पेक्षा 0050 वापरला जास्त रिझल्ट मिळेल। 0050 नाही मिळालं तर 05234 वापरा तुम्ही। तर 0050 पण हे आपल्याला 15 लिटर पाण्यात हे 100 ग्राम वापरायचं आहे। याच्यामुळे काय होईल, आपल्या चांगला दाना भरेल आणि दाण्याचं वजन वाढेल, कारण त्याच्यात पोटॅशियमचं प्रमाण मिळेल आपल्याला, त्याच्यामुळे दाना भरेल आणि निश्चितच उत्पन्नात वाढ होईल आपल्या। 25 ते 30% निश्चित या फवारणीमुळे आपली वाढ होऊ शकते। तर हीच विनंती आहे की ही फवारणी चुकवू नका, जेणेकरून आपल्या उत्पन्नात घट येईल। ही फवारणी घेतल्यामुळे 25-30% निश्चितच वाढ होईल। माहिती आवडली असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्याजवळ काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत कॉमेंटद्वारे पोहोचवा। आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आणि परत एक वेळा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करत चला, आणि शेअर करत चला, लाईक करत चला, आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा, जेणेकरून ह्या माहिती सगळ्या तुमच्या मित्रांना सुद्धा मिळेल आणि त्यांचा सुद्धा फायदा होईल। आणि अजून काही असे नवीन अनुभव असले तर आमच्यापर्यंत तुम्ही नक्की कळवा। धन्यवाद।